कळतात ते फक्त सूर, आणि हा प्रकार असा आहे जो आपल्याला देवाशी डायरेक्टली कनेक्ट करतो. त्यामुळे वेळ न घालवता सुरू करूया. गणपती बाप्पा व्हॉट? काय सांगतोयस काय गोप्या? म्हणजे तिळगुळकर ऑफिस सोडून हे उद्योग करतायत. आय जस्ट कांट बिलीव्ह. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. आरती संपली, नागे वाजवू नको. ऐकत नाही पोरगा. मॅम तुम्ही इथे? आश्चर्य वाटलं ना? तुम्ही ऑफिस मध्ये आला नाहीत ना, म्हणून मला इथे यावं लागलं. मॅम मी येतच होतो. हो, पण नाही आलात तुम्ही. मॅम मी जस्ट निघणारच होतो. 2 तास झाले फोन करून. किती? 2 तास. आणि ऑफिस 5 मिनिटाच्या अंतरावर असताना सुद्धा तुम्ही आलेला नाही आहात. मॅम मला वाटलं की. काय वाटलं तुम्हाला? तिळगुळकर माझा ऑफिस मध्ये वेळ जात नाही म्हणून तुम्हाला फुल्ली गोळा खेळायला बोलावलं नव्हतं मी. मी म्हणाले होते की अर्जंट काम आहे, ताबडतोब या. आणि माझ्या अर्जंट कामाला तुमच्या लेखी काहीच किंमत नाहीये का? नाही मॅडम. नाही? तिळगुळकर हे माझ्या तोंडावर तुम्ही मला म्हणताय? हो मॅडम तसं नाही, मी बोलतोय की. मग कसं आहे ते प्लीज एक्सप्लेन. स्वतःची कामं सोडून इथे गिटार वाजवत बसलायत, आरत्या करत बसलाय. जर इतकाच इंटरेस्ट असेल ना या सगळ्या गोष्टींमध्ये, तर काम धंदे सोडा आणि स्वतःचं बँड पथक काढा. मॅडम मी तुमचा राग समजू शकतो. मी खरंच चुकलोय अँड आय एम सॉरी फॉर दॅट. पण हे सगळं ऑटोमॅटिकली भावनेच्या भरात झालंय. आपण विचार करा, एरवी आपण आपापल्या कामाला महत्त्व देतोच आणि अचीवमेंट्स मागे चित्त्यासारखे धावत असतो. मॅम आपल्या लाईफच्या प्रायोरिटीज ऑलरेडी सेट असतात आणि त्यामागे आपण भूक तहान सगळं विसरून धावत असतो. पण निदान सणवार आला तरी संकटात सापडलेल्या कोणाची मदत करायला नको का? म्हणजे कामिनी, अगं आमची गणपतीची मूर्ती वेळेत पोचणार नव्हती आणि स्थापना तर करायची होती ना, म्हणून ऋषीने स्वतः मूर्ती बनवली. अरे सुम्या, काय करतोयस? ही काय जेवायची पद्धत आहे का? अरे नजर हल्ली तर दुसरे कुत्रे आपलं जेवण येऊन पळतील हे माहित असताना सुद्धा कुत्रे एवढ्या बेशिस्तीने खात नाही. मी असंच खाणार. जाम भुका लागला मला. अरे हे प्रसादाचं जेवण आहे आणि निदान मांडी तरी घाल. आज मला 13 वाजता जेवण पण चालेल. काही बोल. नीतूने सगळ्यांपासून लपवून तुझ्यासाठी हे जेवण बांधून दिलंय मला. बघायला गेलो तर तुझा आणि तिचा काहीच संबंध नाहीये, तरी किती काळजी आहे तिला. माझा संबंध नाही, तुझा तरी काय संबंध रे? बोल ना बाबा. कानून अंधा होता है पर सबूत मांगता है, सबूत. अरे बोल ना. आता का गप्प बोल की. तू जेव. मी जेवणारच आहे. मी जेव्हा उपाशी राहत नाही ऋषा. तुझं काय म्हणजे भावनिकरित्या तू किती दिवस उपाशी राहणार रे? मी तर म्हणतो ऋषा, प्रेमातल्या भावना ना मनात दाबू नये. त्या दाबल्या की टक्कल पडायला लागते, मोतीबिंदू होतो, गॅस आणि ऍसिडिटीचे पण त्रास होतात, हळूहळू म्हातारपण यायला लागते ऋषा. वाटेल ते बोलू नकोस. चल तू नाही बोलतो तर नाही बोलत मी, पण तू तुझ्या मनातलं बोला. कारण
जो नाही बोलत पोरीला मनातले बोल, तोच त्या पोरीच्या लग्नात वाजवतो ढोल. असं मी ना बाबल्या महाराज म्हणतात. तुझे खायचं काम कर ना तू, मला उचकवायचं काम करू नकोस. आणि मी माझ्या मतावर ठाम आहे. अरे सुम्या, बोल ना. अरे आज प्रॉब्लेम झालाय. नाही का, मी नीतूच्या घरी गेलेलो गिटार घेऊन आरतीसाठी वाजवायला. तिथे कामिनी मॅडम आलेल्यात आणि त्यांनी मला गिटार वाजवताना बघितलंय. अरे मग काय झालं त्यात? तू का गिटार वाजून भिका थोडी मागायला? हा, अरे गिटार घेऊन भीक कोण मागतं? फॉरेनची भिकारी मागतात ना. अरे पण ऋषा, तू छोट्या छोट्या गोष्टींचं टेन्शन घेतो रे. नाही, तसं नाहीये. अरे इंटरव्ह्यूच्या वेळी मी स्पष्टपणे सांगितलेलं की माझं संगीताशी सिनेमाशी अजिबात काहीच संबंध नाहीये. आणि म्हणूनच मला ही नोकरी दिली गेलीये, हे घर दिलं गेलंय. आज फसलोच होतो, पण कसं बसं मी सावरलंय. ऋषा, ती तारेवरची कसरत कधीपर्यंत करणार आहे तू? हा लपवा छुपीचा खेळ संपव ना एकदाचा. सांगून टाक सगळ्यांना. नाही सुम्या, इतक्यात संपवता येणार नाही मला. जोवर आई बाबा एकत्र येत नाही तोवर हे असंच सुरू ठेवावं लागणार आहे. दुसरा पर्यायच नाही माझ्याकडे. ऋषी, हाय नीतू. हाय, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. मी तुमचीच वाट बघत होते. नाही म्हणजे ही तुमची कामावर जायची वेळ हे माहिती आहे ना मला. तुला कसं माहित? मला कसं माहित म्हणजे इथेच राहते ना मी. विसरलात का तुम्ही? येस, बोल. बाय द वे, थँक्यू. थँक्यू का? काल तुम्ही माझी जी काही हेल्प केली त्याबद्दल. अगं, ते थँक्यू म्हणण्यासारखं काय? मला आनंद झाला. परत अपसेट दिसतेस, काय झालं? ते 1.5 दिवसाचा असतो ना आमचा गणपती. आज बाप्पा जाणार, मग खूप उदास उदास वाटतो. मी समजू शकतो. म्हणजे माझं सुद्धा असंच व्हायचं. मी वर्ल्ड कप ना, क्रिकेट असो फुटबॉल विम्बल्डन असो ना, टीव्हीवर बघायचो. पण एकदा वर्ल्ड कप संपला, फायनल मॅच झाली ना, मला सुद्धा असंच वाटायचं. पण मी यावरचं सोल्युशन काढलं. सोल्युशन काय? एकदा वर्ल्ड कप संपला, फायनल मॅच झाली ना, तर मी इमिडिएटली ना नेक्स्ट दिवसापासून ना पुढच्या वर्ल्ड कपच्या तयारीला लागतो. म्हणजे मी पुढचा वर्ल्ड कप कुठे बघणार आहे, कोणाबरोबर बघणार आहे, कसा बघणार आहे, ह्या सगळ्या गोष्टींची तयारीला लागतो. फॉर एक्झाम्पल 2019 क्रिकेट वर्ल्ड कप होणार आहे आता इंग्लंडमध्ये. आणि माझा असा विचार आहे की निदान एक मॅच तरी आपण ना लॉर्ड्सला जाऊन बघायला हवी. म्हणजे माझं असं म्हणणं आहे की जी गोष्ट झाली आहे त्यावर दुःखी होण्यापेक्षा ना ती गोष्ट परत येणार आहे ह्याचा आनंद व्हायला हवा. त्याच्या स्वागताच्या तयारीला लागायला हवंय. त्याने मन आणि माइंड फ्रेश राहतं आणि आपण पुढे बघून मागचं विसरून जाऊ. तुम्ही किती छान बोलता ना कधी कधी. थँक्यू. अगदी आभास सारखं. आभास सारखं तर कोणीच नाहीये ना. म्हणजे तो नेहमीच छान बोलतो. माझं कधी कधी. तू मला जावं लागणार आहे, काम आहे ऑफिसमध्ये. येतो. बाय बाय. आणि तू तुझा डबा नंतर दिला तर चालेल का? दॅट्स ओके. बाय बाय. नंतर नक्की येतो ना. मला मी सावकाश पण मी येतो. तुला सरबत देते ना, आधीच नंतर घेऊन ये ना सामान. आजोबा कुठे पळून जातायत. चल तू. काय बोललाय ना मनोज कुमार? हो मनोज कुमार काय पण बोलेल हो. तुम्हाला सांगतो, मराठी चित्रपटाच्या संवादाची गंमत काही वेगळीच आहे. लक्ष्मी, तू अजून मला ओळखलं नाहीस. हेच का तुझं प्रेम? हीच का तुझी श्रद्धा? एक्सक्यूज मी, ही लक्ष्मी कोण आहे? बरं. आणि ऋषीच्या ऑफिसला पण जाऊन येतो म्हणले.